तर आता ही गोष्ट म्हणजे आता सध्याची नाही, आता बरेच गाड्यांमध्ये बघा फरक आलेत. म्हणजे पहिले ज्या गाड्यांमध्ये फीचर यायचे बघा, आता ते येत नाही आता. आणि आता जे येतात ते पहिले नव्हतेच. तर त्याच्यापैकी एक फीचर होतं बघा, DRL म्हणून. आता आहे सध्या, पहिले नव्हतं. जे टू व्हीलरमध्ये DRL नव्हते, म्हणजे दिवसा रनिंग असलेले लाईट, शॉर्टकटमध्ये समजा. तर तो वेळ असा होता, तो वेळ तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवला असेल किंवा पाहिला असेल समोरासमोर, किंवा तुम्ही त्या अनुभवाचे हिस्सेदारही असाल. तर दुसरीकडे असं कधी कसं होत असेल ते मला माहीत नाही, पण महाराष्ट्रात नेमकं असं होतं. आता होत असेल की नाही मी तेवढं लक्ष देऊन पाहत नाही, पण त्यावेळेस माझी होती तेवढी म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन होता की लोक काय करतात, कोणासोबत कसे वागतात, काय नाही. स्पेशली रोडवरती. रोड अशी जागा आहे की तिथं तुम्ही स्वतःचे दुःख विसरू शकता. म्हणजे तिथं काय चालतं काय नाही, कधी कोण कोणाशी भांडत असतं, कधी कोणाचं काय चोरी होत असतं, कोण रिक्षासाठी भांडत असतं, रिक्षाला हात देत असतं, कुणाची बसमध्ये चढायची गडबड असते, काय असतं, कोणी ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असतं, एकमेकांना भांडत असतं, शिव्या देत असतं, काय काय खड्डे, कोणी खड्ड्यांना शिव्या देतं. तर त्याच्यापैकी एक अनुभव असा आहे की म्हणजे 2005-2004च्या वेळेस कुणी पाहिलं आहे नाही पाहिलं ते मला नाही, पण मी पाहिलं आहे डोळ्यांनी असं की दुरून जर दिवसा गाडीचा लाईट सुरू असेल ना, तर पायी चालणारा व्यक्तीसुद्धा पुढच्या त्या मोटरसायकलवाल्याला आपल्या भावासारखं लगेच, जसा आता हा फोकस सुरू आहे तो लगेच असं करायचा. तर याचा अर्थ असा की बाबा दिवस आहे आणि तुझा हेडलाईट सुरू आहे, तो बंद करून घे, आणि म्हणजे बॅटरी वगैरे वाचेल अशा याच्यातून. त्याच्याकडे स्वतःकडे सायकल नसावी, त्याच्याकडे स्वतःकडे सायकल नाही आहे, पण एकमेकांची काळजी, एकमेकांची म्हणजे एक कुणीतरी तिराईत व्यक्ती आहे, त्याने कधी पाहिलेलं नाही आहे आणि तो त्याच्याशी कधी भेटलेला नाही, तो त्याच्या गावचा नाही, त्याच्या शिवचा नाही, त्याच्या नात्याचा नाही, कुत्याचा नाही, पण तरीही काही गोष्टींचे परिणाम जाणून माणूस एवढ्या आकांताने म्हणजे सांगतो एखाद्याला गोष्ट की हे विदेशात तर होतच नसेल, भारतात कुठं अजून होत असेल ठीक आहे, पण विदेशात होत असेल मला नाही वाटत. की टू व्हीलर चाललेली आहे आणि त्याचं स्टँड असं हे असेल ना, ओपन असेल ना, तर कितीही दूर असू दे तो व्यक्ती, हा आपल्या बेंबीच्या देठापासून ओरडेल, ए स्टँड वर्कर स्टँड. हो, ओढणीचं पण तसंच आहे, लेडीजचं. त्याच्यानंतर टायरची हवा कमी असेल ना, पंक्चर असेल तरी तो बिचारा आपण किती स्पीडमध्ये असू देत, तो मागून येऊन पुढे येऊन आपल्याला सांगेल तुमच्या टायरची हवा कमी आहे बरं का, किंवा पंक्चर असेल बघा. असेच 2 मित्र निघालेले, वेळ सकाळी 10चा, आणि यांचीसुद्धा आत्मीयता गाडीवाल्यांसाठी तशीच की टू व्हीलरवाला आला त्याला लाईट दाखवायचा, कोणी आलं त्याला स्टँड दाखवायचं. असं करत 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 त्यांनी काय केलं, त्यांचं रोजचं काम होतं विटाच्या भट्टीवर जायचं. आणि ते होते आदिवासी असल्यामुळं काय झालं की शिक्षण नाही, त्यावेळेस शिक्षण नव्हतं, आणि कम्युनिकेशन म्हणजे जे संभाषण आहे, भाषेचं देवाणघेवाण आहे ते नव्हतं. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की काय बोलतं हे, महाराष्ट्रामध्ये असं कोणीच नाही ज्याला मराठी येत नाही, पण त्यावेळेस ती तशी परिस्थिती होती की काही आदिवासी लोक असे होते की त्यांना भाषा यायची नाही. तर त्या भाषेच्या देवाणघेवाण न येण्यामुळं त्यांना ज्या लायकीचं काम मिळायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने पैसा मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता.
का कम्युनिकेशन तुटल्यामुळं जो गॅप निर्माण होतो त्याच्यामध्ये खूप काही जळतं. तसंच त्यांचा रोजगार जळाला. मग शेवटी करून काय करणार, तर एखाद्या कुठल्या तरी मुकादम ज्याला म्हणता तुम्ही, कॉन्ट्रॅक्टर, कंत्राटदार ज्याला म्हणता मुकादम, तर त्याच्या हाताखाली ते विटाच्या भट्टीवरती लागले कामाला. पण मग सगळ्यात मोठी अवघड गोष्ट अशी की विटाची भट्टी पण 5 किलोमीटर दूर आहे. म्हणजे रोज सकाळी 5 किलोमीटर तुडवत जायचं, विटाच्या भट्टीवर गाढवासारखी मेहनत करायची आणि 7 वाजता 8 वाजता परत यायचं. तर आणि परत येताना तेच 5 किलोमीटर तुडवत यायचे. फक्त देवाचा आसरा एवढाच होता की अर्ध्या रस्त्यापर्यंत समजा आसपास 2-2.5 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर जंगल नव्हतं, एक साफ सरळ रोड होता. पण बाकीचं जे 2.5 किलोमीटर आहे ते 2.5 किलोमीटर त्यांच्या जंगलातल्या पाड्यात, जंगलातला जो पाडा आहे त्यांचा आदिवासी पाडा आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी 2.5 किलोमीटर जंगल तुडवावं लागायचं. आता आपण पिकनिकला आलेलो आहे बघा. बऱ्याच जणांना आता हे पिकनिकला आल्यानंतर माहीत नसेल जंगलाचे रस्ते कसे असतात काय नाही. पण आता या 2 दिवसात कळलं असेल की पावसाळ्यात कसं हाल होतं, कुठून पाय घसरतो, कुठं पडतं माणूस, झाडं कसे दाट असतात. आणि एक पायवाट जर चुकली, एवढ्या दाट जंगलात जर 2 पायवाट असतील आणि चुकून बोलण्याच्या नादात जरी म्हणा आपण एक चुकीची पायवाट धरली तर आपण कुठे पोहोचू शकतो हे आपल्याला कळणार नाही. तर एक दिवस त्यांच्यासोबत तसंच झालं की निघालेत ते 2 जण आणि जंगलापर्यंत आले. म्हणजे रोड सोडला त्यांनी, जो मुख्य हमरस्ता होता तो त्यांनी सोडला आणि आतमध्ये शिरले. आतमध्ये शिरल्यानंतर ते चालत राहिले. आता संध्याकाळची वेळ आहे, समजा 6:45-7ची वेळ आहे आणि त्यांना घरी जायला आत्ताही या जंगलातून त्यांना समजा 7:45-8 वाजतील. वेळेचं त्यांना माहीत नाही. हातात मोबाईल नाही, टॉर्च नाही. जे काही पाहायचं आहे ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायचं आहे. आणि म्हणजे संदेशवहन ज्याला म्हणतो आपण, की काही जर इमर्जन्सी आली, काही आपत्कालीन स्थिती आली तर त्यावेळेस त्यांच्या हातात असं काहीच नव्हतं. साधी टॉर्च लाईट नव्हती म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता की ते काय असेल काय नाही. अशा वेळेस माणसाचं काय असतं की मी पटापट घरी पोहोचलो पाहिजे. सगळ्यात पहिलं प्रायमरी जर जे काही असेल तर माणूस विचार करतं की अंधार पडतोय पटकन घरी जायचं आहे, अंधार पडतोय पटकन घरी जायचं आहे. तर एक जण म्हणतोय की अरे आज जास्तच वेळ लागायला लागला आहे, काय झालं काय माहिती, खूप वेळ लागतोय, खूप वेळ लागतोय. आणि हे 2 जण थकत नव्हते. आता वेळ किती गेला त्यांना माहीत नाही, पण चालताय एवढं नक्की. आणि जो व्यक्ती रोज जितकं चालतो त्याच्यापेक्षा जर थोडंसं जरी जास्त चाललं ना तर त्याला कळतं की नाही आज जास्तच चालणं झालं आहे. सध्या मलाही कळालं 2 दिवसात की जास्त चालणं कशाला म्हणतात. तर पण त्यांना कळालं की आता वेळ जास्त होतोय. आणि आदिवासी जरी असले तरी त्यांना तारे वाचता येत होते. रात्रीचे जे तारे असतात ते वाचता येत होते. कारण त्यांचा जो मुख्य जोडधंदा होता तो होता तिथल्या औषधी वनस्पती काढायचा. आणि औषधी वनस्पती काढताना एक मार्ग असतो की रात्रीचे जे तारे आहेत ते तारे वाचायचे. म्हणजे ताऱ्यांची स्थिती बघायची आणि त्या ताऱ्यांच्या स्थितीनुसार कोणती औषधी वनस्पती सध्या काढण्याच्या योग्य आहे किंवा कोणती औषधी वनस्पती उगवली असेल सध्या ते त्यावरून कळतं. आता ते त्यांचा मुख्य जोडधंदा पण चालत नसेल म्हणून त्यांनी हे केलं असेल, चला ठीक आहे. पण वेळ त्यांना कळायची की रात्रीचा कोणता प्रहर सुरू आहे. मुख्य वेळ कळत नाही, 10 वाजले 9 वाजले 11 वाजले ते नाही, पण कोणता प्रहर सुरू आहे, दुसरा प्रहर आहे, पहिला प्रहर आहे.
पहिला प्रहर तर साहजिक आहे, सगळ्यांना कळतो, 6 ते 9 सगळ्यांना कळतो, पण 9च्या नंतर कळत नाही सहसा की किती वाजले असतील. तर त्यांना हे कळायला लागलं की आपण चालतोय पण पोहोचत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अशी कोणतीच जागा नाही की असं वाटावं की मी इथे परत आलेलो आहे. बऱ्याचदा असं होतं की माणूस फिरून परत त्याच जागी येतं आणि विचार करतं अरे मी इथं पहिले आलेलो आहे, पण असं नव्हतं. जंगल होतं मोठं, साहजिक आहे, पण एवढं मोठं नव्हतं की ते भरकटतच चालले जावे. एवढं मोठं तर बिलकुल नव्हतं. त्यांनी हा जो अनुभव सांगताना सांगितलं की आम्ही अशा अवस्थेत पोचलो होतो, अशा जागी पोचलो होतो की आम्हाला हेच कळत नव्हतं की आम्ही आहोत कुठे. आम्ही इतके म्हणजे झाडांचे जाणकार आहोत, कोणतं झाड कशाचं आहे, कोणती वेल कशाची आहे, कोणतं गवत कोणत्या कामी येतं, उंच झाडं कशी चढायची, काय करायचं काय नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही या जंगलाला आमची आई मानतो. पण ती रात्र आणि त्याच्यानंतरचा जो काही वेळ असेल तो आमच्यासाठी असा गेला की आम्ही आमच्या आजूबाजूचे झाडं कोणते ते आम्हाला ओळखू येत नव्हते. आणि पक्षी, प्राणी, किडे काहीच दिसत नव्हतं, फक्त झाडं आणि खाली माती, वरती आकाश, बस एवढंच. त्यांना पक्षी, किडे आणि जनावर एक सुद्धा दिसलं नाही. साहजिक गोष्ट आहे, म्हणजे आपल्यालाही कधी कधी दिसत नाही जंगलामध्ये, पण आवाज येतात, किड्यांचे आवाज येतात, पक्ष्यांचे आवाज येतात, पण ते आवाजही त्यांना आले नव्हते. कारण आता बघा, आताही रात्रीची वेळ आहे, किरकिऱ्यांचा आवाज येतोय, पण तसं नव्हतं. शेवटी आता ते आले नाही. वेळ किती निघून गेला ते माहीत नाही. आता त्यांच्या आदिवासी पाड्यावर सगळे आले टेन्शनमध्ये की हे गेले कुठं. तर यांनी काय केलं, कंदील घेतले, रावट्या घेतल्या, मशाली वगैरे घेतल्या आणि हे आपसुकच जंगलाच्या बाहेर पोहोचलेही, म्हणजे मुख्य रोडपर्यंत पोहोचले की आता हा तो सरळ रस्ता आहे, आता इथपर्यंत नाही दिसले आणि त्यांच्या पावलांचे ठसेसुद्धा त्यांना दिसले नाही. पावलांचे ठसेसुद्धा त्यांना दिसले नाही की चला ठीक आहे. म्हणजे आता ते जंगली लोक म्हटल्यानंतर हुशार आहेत. ते सगळ्यात पहिले जनावराचे जरी पाहायचे असले तरी पायाचे ठसे बघतात की कोणतं जनावर आहे. ते माणसाचे तर साहजिकच आहे, बघणार आहे. तर असं झाल्याच्या नंतर दिवस उगवायला आलाय आणि हे पोहोचले वीटभट्टीवरती. कोण? आदिवासी पाड्यावरचे जे लोक आहेत ते पोहोचलेत वीटभट्टीवरती, विचारत की का बाबा आमचे असे 2 पोरं आहेत आणि ते गेलेत का, की इथं आज मुक्कामाला वगैरे थांबलेत, की काय झालं आहे, काहीच माहीत नाही. तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की तुमचे पोरं असे म्हणे 6 वाजता चहा वगैरे पिला म्हणे आणि माझ्यासोबतच तर तंबाखू खाल्ला म्हणे त्याने आणि तो निघून गेला म्हणे. नंतर मग यांना फिकर व्हायला लागली की आता कसं, दिवस उगवायला आलाय, सकाळचे 4 वाजत आलेत आणि जे जंगलामध्ये फिरत आहेत, जे जंगलात 2 जण फिरताय त्यांना वेळेचं भान नाही, पण चालतायत. सकाळ झाली आणि त्यांचे जे पाड्यावरचे जे आदिवासी आहेत, एक 10-12 जण त्यांना शोधायला गेलेत. तर शोधताना काय झालं, आता त्यांना जंगलाची माहिती आहे की ते काय आहे काय नाही, कुठून रस्ता आहे काय नाही, सगळं माहिती आहे. तर हे 2 जण अजूनसुद्धा चालत आहेत, थकले नाहीत, एकमेकांशी बोलणं नाही, काहीच नाही. शेवटी यांची अवस्था अशी होती की हे एकमेकांशी बोलतसुद्धा नव्हते. फक्त काय तर एखाद्या यंत्रमानवासारखं, म्हणजे रोबोटसारखं फक्त हात लांब सोडून फक्त यांचं चालणं सुरू होतं. तर आणि मजेची गोष्ट अशी की यांचं अंतर एवढं असायचं
या दोघांचं आणि आदिवाशांचं अंतर एवढं असायचं की हे एकमेकांना दिसू नये. होते जवळजवळच, पण यांचं अंतर एवढं होतं की हे एकमेकांना पाहू शकत नव्हते. जर दुरून जर कोणी या दोघांना पाहत असेल ना, तर पाहताना असं वाटेल की हा इथे आणि तो तिथे. पण शोधता शोधता तो झाडाच्या आड चालला जाईल आणि नंतर तो तिकडे पाहिल, तिकडे कोणी दिसणार नाही. इतकं म्हणजे इतकी ती वेळ खराब होती त्या दोघांसाठी सुद्धा आणि त्या आदिवाशांसाठी सुद्धा. शेवटी दुपार होत आली, सगळं झालंय आणि सापडल्या जात नाही आहेत. आणि इतक्या वेळापासून एकही चांगली किंवा वाईट बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. चांगली बातमी जर पोहोचायची असती तर तरुण पोरं आहेत ते, चांगली बातमी पोहोचायची असती तर ही पोहोचली असती की ते घरी पोहोचलेत. किंवा वाईट पोहोचायची असती तर इतक्या वेळात एखाद्या जनावराने खाल्लं आहे किंवा फरफटत नेलं आहे, ही बातमी तरी एखाद्या वन खात्याच्या अधिकाऱ्याकडून किंवा गुरंढोरं जे चारायला नेतात त्यांच्याकडून मिळायला पाहिजे, तशी मिळाली पाहिजे होती. पण इथं ते दोन्हीही मुद्दे नव्हते. शेवटी त्यांनी काय केलं, त्यांचं जे वनदेवता आहेत त्यांची, जे आदिवासी ज्या देवताला पुजतात त्या वनदेवतेला त्यांनी साकडं घातलं शेवटी, की आई आमचे सगळे प्रयत्न थकले शेवटी, आता तूच आहे, करता करविता तूच आहे सगळी, तूच आता आमच्या पोरांना सुखरूप आमच्यापर्यंत आणून दे. तर झालंय तसंच की डोक्यावरती बोरांची ते टोपली घेतलेली एक म्हातारी त्या दोघांना सापडली. तिने त्या दोघांची विचारपूस केली आणि तोपर्यंत ते ट्रान्समध्येच होते बरं का, एका वेगळ्याच नशेमध्ये होते. ती नशात तुटली, त्या म्हातारीशी भेटले तसेच ती नशात तुटली आणि त्या म्हातारीने त्यांना ते बोरं खाऊ घातले, तिच्या जे टोपलीमध्ये होते ते बोरं खाऊ घातले आणि म्हणे तुम्ही इकडं काय करताय म्हणे पोरं. तर म्हणे बा आम्ही आमच्या घरी जायला निघालो होतो, पण रात्री निघालो होतो म्हणे, दिवस कुठून उगवला आम्हाला माहीत नाही. तर ठीक आहे म्हणे, तुझ्या घरचे म्हणे किती वेळासारखे झाले म्हणे, तुला शोधताय म्हणे, चल म्हणे पटकन. पण तुम्ही कोण म्हणे. मग त्या आजीने काय केलं, त्याच वनदेवतेचं नाव आदिवाशांच्या त्या जबानीमध्ये थोडंसं हे असतं, तर ते तसं नाव सांगितलं. तर त्या बाईने जे नाव सांगितलं होतं, ते नाव सांगायला पण मला काही टेन्शन नाही. तिने भिलामा नाव सांगितलं होतं. त्या बाईने जे नाव सांगितलं होतं की माझं नाव भिलामा आहे आणि मी तुमच्या इथं पाहुणीन आलेली आहे, अशाच्या घरी, फलाण्याच्या घरी पाहुणीन आलेली आहे आणि मी इथं असेच बोरं वेचायला आली होती. मला माहिती इकडचं सगळं काही, मी बोरं वेचायला आली होती आणि मी सकाळपासून ऐकते म्हणे की बाबा पोरं हरवलेले आहेत. तुम्ही दोघंजण दिसले तर मला माहीत पडलं म्हणे बा तुम्हीच असाल दोघेजण, दुसरं कोण असणार आहे. तर शेवटी त्यांनी त्या बाईने दोघांना हाताला धरून पाड्याच्या कोपऱ्यापर्यंत आणून सोडलं आहे आणि तिथून तिने हात सोडला. तुम्ही इथून जा म्हणे, आता मला बोरं विकायला जायचं आहे, मला गावात जायचं आहे म्हणे, पोरांची शाळा सुटायची वेळ झालेली आहे, त्याच्या अगोदर मी बोरं विकून येते. आता ते ही गोष्ट एक ही असू शकते की बाबा शाळेच्या बाहेर बघा पहिले म्हाताऱ्या बाया बोरं वगैरे चिंचा वगैरे विकायचे. तर ती गोष्ट म्हणजे तिने तिथं हे करून टाकली की आता पोरांची शाळा आहे बरं का, मला हे टोपलीतले बोरं जाऊन विकाय, मला 4 पैसे मिळाले पाहिजे, आता तुम्ही जा इथून घरी. तर त्यांनी घरी आल्यानंतर त्या म्हातारीबद्दल सांगितलं म्हणे की बा अशा नावाची म्हातारी आम्हाला सापडली होती. म्हणजे आम्ही त्या म्हातारीला सापडलो होतो, आम्ही त्या म्हातारीला सापडलो शेवटी. आणि तिने असं नाव सांगितलं की भिलामा होतं. तर
मग त्या आदिवासींना कळालं की ते भिलामा दुसरं कोणी नसून त्यांचीच वनदेवी होती, भिलाई म्हणून त्यांची वनदेवी आहे. त्या वनदेवीने शेवटी ते साकडं घातलेलं कबूल केलं आणि त्या दोघांना सुखरूप घरापर्यंत पोहोचवलं. तर मग माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की रस्त्यावरती, हायवेवरती, कुठल्याही रोडवरती जेव्हा कधी तुम्ही एखाद्या त्रासामध्ये बघता त्यावेळेस वळून न जाता फक्त एकदा एवढं करा की तुमच्यात असेल, कुवतीत असेल तर त्याची मदत करा नक्की. कारण तीच मदत त्या रस्त्यावरच राहते. ती मदत तुमच्या सोबत येत नाही, ती रस्त्यावरच राहते. आणि ज्या दिवशी तुम्ही एखाद्या संकटात सापडता तीच मदत एखादा दुसरा कोणीतरी घेऊन येतो आणि ती मदत तुम्हाला परत मिळते. बस.